आता जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर तुम्ही कोकण क्वीन. नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललोय वाशीला. ॲक्च्युली वाशीला जाण्यामागचं कारण असं आहे की आज आमच्या सर्व मित्रमंडळीचा प्लॅन आहे बाहेर जेवायचा. तर वाशीला एक सुंदर हॉटेल आहे कोकण क्वीन म्हणून. तर आज आपण कोकण क्वीनला सी फूड, खास करून सी फूडला स्पेशल आहे ते आज आपण जेवायला चाललोय. एक्सप्लोअर करूया आज तिकडचं देखील जेवण आणि प्लस ते हॉटेल जे आहे ते वाशीमध्ये. तुम्हाला जर नवरत्न हॉटेल माहीत असेल, फेमस हॉटेल आहे ॲक्च्युली वाशीचं. तिकडचं ते फेमस हॉटेल आपण आज चाललेलो आहे. नवरत्नाच्या बाजूलाच आहे कोकण क्वीन. त्या नावाप्रमाणेच पूर्ण कोकणी. जर तुम्हाला मेजवानी जर पाहिजे असेल, कोकणची अस्सल मेजवानी पाहिजे असेल तर नक्कीच त्या हॉटेलला तुम्ही देखील भेट द्या. तर मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या मी आहे गाडीवर, सनीसोबत आहे गाडीवर. आता वाशी रोडला आहे. तर वाशीला स्टेशनपासून सरळ पुढे आला तर वाशी प्लाझाच्या बाजूला नवरत्न हॉटेल आहे आणि त्याच्यामध्ये एक गल्ली आहे. त्या गल्लीतच आहे आपला सी फूड कोकण क्वीन हॉटेल. तर मित्रांनो, ही आहे बघा, ही लाईन आहे. ते हाच लाईन मध्ये तुम्हाला हा जो बाजूला आहे, आता इवन अबाव जिम आहे पुढे, बाजूला आहे नवरत्न हॉटेल आणि तिथंच आहे आपला मधल्या गल्लीतच आहे आपलं हे कोकण क्वीन हॉटेल. तर मित्रांनो, मालवणी कोकणी पद्धतीने जर तुम्हाला जेवण जेवायचं असेल आणि जर तुम्ही कोकणात नसाल, तुम्ही नवी मुंबईत जर असाल, तर हे एक अत्यंत उत्तम असे हे जेवणासाठी हे हॉटेल आहे कोकण क्वीन. तुम्ही पाहू शकता वाशीलाच नवरत्न हॉटेलच्याच बाजूला हे आहे. मधली गल्ली आहे. या मधल्या गल्लीतून तुम्हाला यायचं आहे आणि सरळ यायचं तुम्हाला या हॉटेलमध्ये. हॉटेलची स्पेशालिटी सी फूडसाठीच आहे. व्हेज देखील जेवण अतिशय उत्तम आहे, सी फूड देखील उत्तम आहेत. सी फूड जर तुम्ही खात असाल आणि तुम्ही जर सी फूड लवर असाल तर तुमच्यासाठी खूप असे पर्वणीदायक हे हॉटेल आहे. तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करा एकदा. तर मित्रांनो, ॲक्च्युली खूप डिस्कशन झाल्यानंतर आता मी मागवली आहे सुरमई थाळी. सर्वांनी मागवली सुरमई थाळी. संकेतनी बिचारा, संकेत आहे आमचा व्हेजिटेरियन. हनुमानाचा भक्त आहे, तर त्याने आज बिचाराने व्हेज मागवले. एवढ्या सगळ्या दानवांमध्ये तो एकटा बिचारा आज भक्त आहे, तो एकटा व्हेज खाणार आहे. काय ते संकेत? पनीर चिली आहे, पनीर क्रिस्पी मागवले त्यांनी. आणि आम्ही मागवले, आता रणजितने मागवले आणि आम्ही मागवले प्रॉन्स कोलीवाडा. बघूया एकदा त्याची देखील टेस्ट बघूया, सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, आम्ही मागवले प्रॉन्स कोलीवाडा. एकदा याची टेस्ट मी बघतो खाऊन. आणि लास्ट टायमिंगला मला आठवतं आहे, मी लास्ट टायमिंगला जेव्हा वाशीला आलो होतो ह्याच हॉटेलमध्ये, तेव्हा मी व्हेज खाल्ले होते. फर्स्ट टाइम या हॉटेलचं मी नॉनव्हेज करतो. एकदा बघूया. छान आहे. बाकीच्या मित्रांना विचारूया कशी टेस्ट आहे. आमचा खवय्या राजू चोपडेकर. राजूची टेस्ट कशी आहे सांग. काय आहे? मराठीतला झिंगा आणि आपल्या इंग्लिश मधला प्रॉन्स, कोळंबी. तर मित्रांनो, ही माझी आहे सुरमई थाळी. दिसायला थाळी एवढी उत्कृष्ट दिसते. हे आहेत वडे आणि ही आहे सुरमई. दिसायला जेवढी छान दिसते मित्रांनो. आणि हे सोलकढी दिली त्यांनी, ग्रीन चटणी. ही आहे. तर राजूला काय बोलतात रे? जवळा. जवळा
त्यांची ही थोडीशी त्यांनी डाळ दिली आहे, लिंबू आहे, कांदा आहे, हे 4 वडे आहेत आणि हे मला वाटतं एक छोटासा मटनचा पीस दिला आहे त्यांनी. बांगडा पीस दिला आहे तुम्ही बघाल तर आज सगळ्यांनीच आम्ही सुरमई थाळी मागवली. सुरमईचा आकार बघा, बा बा बा. तर देवा एकदा टेस्ट करून जरा सांग जरा आपल्या सबस्क्रायबरला की याची टेस्ट कशी आहे. तर देवा टेस्ट करतो तो सांगा सुरमई थाळीची टेस्ट कशी आहे. सुरुवात करतोय मी देखील तुम्हाला सांगेल. टेस्ट छान आहे. तर मी पण एक बाईट घेऊया आपला वड्याचा आणि सुरमई देखील आपले बांगडा आहे सोबत त्याच्यात टेस्ट करूया. मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो निश्चित गेले सुरमई तिकडे आहे बांगडा नाही सॉरी पॉम्पेट आहे ना तो पापलेट. तर मित्रांनो निघालो आता आम्ही घरी. मित्रांनो झालं आहे आमचं जेवण. ॲक्च्युली आता वाजलेच बरोबर 10:30. जेवणाला टेस्ट होती छान होती. जर तुम्हाला नक्कीच जर तुम्हाला कोकणी पद्धतीचं जेवण जेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा. वाशीला स्टेशनपासून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही ट्रेनने येत असाल तर अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर चालत आहे. आणि जर बाय रोड येत असेल तर तुम्हाला मी दाखवलं कसं यायचं बाय रोड. मित्रांनो झालं आहे आमचं जेवण. खूप असं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण होतं आहे मालवणी कोकणी पद्धतीचं. तर तुम्ही नक्कीच एकदा वाशीच्या या कोकण क्वीनला तुम्ही नक्कीच भेट द्या. मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. नेक्स्ट ब्लॉगमध्ये देखील मी तुम्हाला असेच काही ना काहीतरी मेजवानी घेऊन येईल. तर असेच माझ्या चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.